बघणार आहोत. आता अकॅडमी, पुढचं नाव आहे अकॅडमी. अकॅडमी म्हणजे काय? तर कला, विज्ञान, संगीत किंवा इतर विशेष काही कौशल्ये असतात. ती कौशल्ये व्यवस्थित शिकवण्यासाठी, शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवण्यासाठी जी एक संस्था कार्यरत असते त्याला अकॅडमी किंवा अकादमी असं म्हटलं जातं. परंपरेविषयी काही माहिती सांगणार आहे. मग ही योग परंपरा म्हणजे पातंजली योग असेल, हठ योग असेल, आणि मग या पतंजली ऋषींनी काय काय अभ्यास केला आणि तो आपल्यापर्यंत कसा पोच करता येईल या संदर्भात आपण मार्गदर्शन घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपण काही प्रश्न विचारा, त्यांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करीन. त्याचप्रमाणे मी पुस्तकात शोधण्याचा प्रयत्न करीन आणि माझा हाच प्रयत्न असेल की जे आपण चर्चा करणार आहोत त्याला एक ठोस असा आधार असेल. उदाहरणार्थ मला एक कविता म्हणायची आहे, पण ती कविता बरोबर आहे का? ती कविता आपण सगळे तज्ज्ञ गृहस्थ आहात, माझा विश्वास आहे. जे बघणारे आहेत ते चिकित्सक आहेत आणि चिकित्सक असायलाच पाहिजे. एक कविता आहे, खूप छान आहे. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुना या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. ही जी कविता आहे, मग ह्या कवितेचे कवी कोण आहेत, त्या ओळी बरोबर आहेत का, त्याचा नेमका अर्थ काय, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. हे उदाहरण म्हणून आपण लिहिलेलं आहे. त्यातली एक ओळ मला खूप आवडते. बघा, पंक संपर्के कमळ का भिकारी. वडील मुलीला समजावून सांगतात. मुलीला कोणीतरी रागावलेलं आहे आणि मग ते तिला समजावून सांगतात, कोणी तुला भिकारी म्हणलं का, आपण गरीब आहोत म्हणून कोणी बोललं का, पण तुझा बाप गरीब आहे म्हणून तू गरीब आहे असं नाही, तुझा बाप भिकारी असेल म्हणून तू भिकारी आहे असं अजिबात नाही. हे उदाहरण समजावून सांगताना कवी म्हणतात, पंक संपर्के कमळ का भिकारी, धूली संसर्गे रत्न का भिकारी, सूत्र संगे सुमहार का भिकारी, कशी तू ही मग मजमुळे भिकारी. बघा, कमळ चिखलात आहे, परंतु कमळ किती सुंदर आहे. मग चिखलामुळे ते काय भिकारी आहे का? आणि रत्न आहे, रत्नाची खाण आहे, रत्न आहे, ते खाणीतून काढलं जातं, कोळशातून काढलं जातं, म्हणून कोळशातून काढलं जातं म्हणून काय रत्न भिकारी आहे का? किंवा सुमहार आहे, अत्यंत सोन्याचा मोत्याचा सुंदर असा हार आहे आणि तो एखाद्या दोऱ्यात ओवला जातो, म्हणून त्या दोऱ्यामुळे सोनं कमी किमतीचं होतं का? ते भिकारी आहे का? म्हणून मी भिकारी असेन म्हणून तू भिकारी आहे का बाळा? अजिबात असं नाही. तर अशी अनेक उदाहरणं आहेत. हे सगळं समजावून सांगताना आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे, पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण चॅनेल पहा, सबस्क्राईब करा न करा तो तुमचा भाग आहे, पण चॅनेल ऐका. यामध्ये आपल्याला काही प्रश्न निर्माण होतील, ते मला तुम्ही विचारा, कॉमेंटमध्ये विचारा.